आहे भगवंताचं नाम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की आज नागोजी बाबांच्या आठवणीतलं हे कीर्तन बापांच्या पुढच्या गतीसाठी, सद्गतीसाठी या कुटुंबियांनी हा खूप चांगला धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या बाबतीमध्ये या पारिवारिक जनाचं किती कौतुक करावं. आणि त्यांच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या अरेंजमेंटवरून एक लक्षात येतं आहे की वडिलांच्याबद्दल अंतःकरणात असणारी नितांत श्रद्धा, त्यांच्या कष्टाची जाणीव, त्यांच्या परिस्थितीची जाणीव, त्यांच्या निष्पाप निरागस मनाची जाणीव, आणि त्या जाणीवेतून त्यांनी या कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल या प्रसंगी तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला. आणि तुकोबाराया आपल्या सगळ्यांना अभंगाच्या पहिल्या चरणातून काय सांगतात? सर्वांसाठी एकदा जोरात टाळी. फार सुंदर गायक वादक मंडळी, खूप छान. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा. लक्षात घ्या, जायचं तर सगळ्यांनाच आहे, पण आपण गेल्यावर कमीत कमी टाळ तरी वाजावा आपल्या आठवणीत. इथं काही कोणी अमर नाही. जायचं म्हटल्यावर टेन्शन येईल तुम्हाला, पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला थोडंसं टेन्शन फ्री करते मी. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती लोक होती इथं? 200 वर्ष अगोदर एक तरी हात उंच करा. हां, कोणीही नव्हतं 200 वर्षापूर्वी. खूप छान, खूप धन्यवाद, खरं बोललात. आता एक सांगा, आणखी 200 वर्षानंतर किती लोक इथंच राहणार आहेत मुक्कामाला? कोणीच नाही.
आपण अगोदरही नव्हतो 200 वर्षापूर्वी, 200 वर्षानंतरही आपण नसणार आहोत. याचा अर्थ आपण मध्येच उगवलो मध्येच मावळलो, अशी गोष्ट आहे. पण आपण गेल्यानंतर कमीत कमी आपल्या आठवणीत कुणीतरी टाळ वाजवावा याच्यासाठी तुकोबारांची धडपड आहे, तळमळ आहे. बाबांनो, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा. ज्या लोकांना परमार्थातलं काहीच कळत नाही, ज्यांना देव कळत नाही, धर्म कळत नाही, ज्यांना संत कळत नाही, ग्रंथ कळत नाही, महाराष्ट्रात जन्माला आले पण पंढरीचं तोंड पाहिलं नाही, देव कसा विटेवर उभा आहे हे सुद्धा ज्यांना माहिती नाही, चंद्रभागा कशी वाहते, ती कशी चंद्रासारखी झाली तेही माहिती नाही, गावचा सप्ताह चालू झाला की जे घराला कुलूप लावून फिरायला निघून जातात, वारकरी दारात आले की म्हणतात व्हा पुढच्या घरी, अशी जी लोक आहेत परमार्थापासून फार दूर, अशा लोकांचं कसं होईल? कारण या धार्मिक गोष्टी, भगवत चिंतन, उपासना, नामस्मरण, सत्कर्म या गोष्टी केल्याशिवाय आपलं कसं तरण होणार आहे? आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती उपासना केलीच पाहिजे. माझं बोलणं अजिबात वाईट वाटू देऊ नका. बऱ्याच वेळेला भक्ती कशी करावी हेही काही लोकांना कळत नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. असंही कुठे कुठे पाहायला मिळतं. अशाही लोकांना भक्तीचा अर्थ कळालेला नाही. आपल्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत की जेणे कारणानं ते आपलं सत्कर्म आपलं तरण करून घेऊन जाईल. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि देवाचं भजनच केलं नाही, कुठलं सत्कर्म केलं नाही, देह मिळून सुद्धा काही उपयोग झाला नाही. मग आपल्याला हे मिळालंय, बहुमोल किमतीचा देह मिळालाय. कशासाठी मिळालाय? दिल, इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाश जीव पण भवरोग. दिल, इंद्रिय, हात, पाय, कान, दिल, इंद्रिय, हात, पाय, कान, दिल, इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे आपल्याला आपुली आपण करा सोडवण याच्यासाठी दिलेले आहेत. पण काही लोक म्हणतात आम्ही आमची सोडवण करू म्हातारपणी. बऱ्याच लोकांना बस निघून गेल्यानंतरच हात करायची सवय असते. थांबा ना, अरे काय थांबा ना, गेली ना बस. बस निघून गेल्यानंतर काही लोक हात करतात, काही लोक घराला आग लागल्यानंतर विहीर खोदतात. चिंतनीया हि विपदा मादावे प्रतिक्रियां न कूपखननम युक्तम प्रतितम वह्निना गृहे. घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यात मतलब आहे का? विहिरीला पाणी लागेपर्यंत घर राहील का? दारखेल झोपले का काय? विहिरीला पाणी लागेपर्यंत घर राहणार नाही. तसं बरीच लोक सावध होतात, पण वेळ निघून गेल्यानंतर, पण वेळ हातात नसलेल्या लोकांना सुद्धा संत अभय देतात. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, फक्त सावध व्हा. आता तरी पुढे, आता तरी तुम्ही हे मागचं सगळं अध्याय संपवा. आता पुढे नवीन जीवन सुरुवात करा. म्हणे मागचे काही पाप केलेली, म्हणे त्याला आम्ही जामीनदार आहोत. आता इथून पुढे नवीन पाप होणार नाही याची काळजी घ्या. एका चोरानं चोरी केली आणि चोरी ज्याची केली त्याच्या पाठीमागं शिपाई पळायला लागले. राजाची चोरी केली होती, नाही का धनिकाची चोरी केली,
तो धनिक पाठीमागे पळायला लागला, राजाकडे तक्रार गेली, शिपाई पळायला लागले, पण तो चोर कथेत येऊन बसला, कीर्तनात बसला. कीर्तनकार महाराजांनी सांगितलं की बाबांनो, संतांनी सांगितलंय आजपर्यंत तुमच्याकडनं जे काही चूक झाली, पाप झालं, ते सगळं सोडून द्या, अनुग्रहित व्हा, भगवत नामाला आरंभ करा, दीक्षित व्हा. दीक्षित म्हणजे अनुग्रहित व्हा, संत कृपेला पात्र व्हा, गुरु करून घ्या. आणि जेव्हा गुरु करून घ्याल तुमचा नवीन जन्म होईल. मागच्या तुमची मागची सगळी पापं जळून जातील. फक्त नवीन पाप करू नका, भगवत चिंतन करा, तुमचा उद्धार होऊन जाईल. हे चोरानं ऐकलं. चोर आला महाराजांकडे, म्हणे बाबा आज जर मी दीक्षा घेतली तर खरंच माझी सगळी पापं जळून जातील का, माझा नवीन जन्म होईल का? म्हणे हो होईल, पण नवीन पाप करायचं नाही. या बोलीवर मी तुला दीक्षा देतो आणि तुझ्या सगळ्या मागच्या पाप कर्माची जबाबदारी मी घेतो. घेतली ना त्यानं दीक्षा, त्या चोरानं. तिलक केला, गळ्यात माळ घातली, त्याचं रूप बदललं, त्याचा हुलिया बदलला आणि आता तो एवढा भगवत नामाचा टाहो फोडायला लागला. आणि भगवत नामस्मरण करत असल्यामुळे दीक्षित अनुग्रहित झाल्या कारणानं बिनधास्त फिरायला लागला. रात्रीत ज्याची चोरी केली त्यानं पाहिला होता हा, आणि दिवसा गळ्यात माळ आणि बाळाला टिळा लावून फिरतोय. म्हणजे दिवसा गंध लावतो, रात्री चोऱ्या करतो हा. ज्याचं धन चोरी गेलं होतं त्यानं पाहिलं आणि पकडून त्याला राजाकडे घेऊन गेलं. म्हणजे महाराज रात्रीचा चोर सापडला. याला विचारलं, म्हणे तू रात्री या धनिकाचं धन चोरलंस का? म्हणे मी मागच्या जन्मात चोरलंय. सावकार म्हटला याचं डोकं फिरलंय की काय, रात्री चोरलंय, आता मी याला पकडलंय सकाळी आणि हा म्हणतो मागच्या जन्मात चोरलं होतं. अरे रात्रीचं विचारतोय, रात्रीचं. महाराज खरंच सांगतो मी तुम्हाला, मी याचं धन चोरलंय, पण मागच्या जन्मात चोरलं, या जन्मात चोरलेलं नाही. मी अनुग्रहित झालोय, मी दीक्षा घेतली, माझा नवीन जन्म झालाय. आणि संतांनी सांगितलंय की मागची तुमची जी काही पापकर्म आहेत त्याला आम्ही जबाबदार आहोत. आता माझा नवीन जन्म झालेला आहे. या नवीन जन्मात मी कुणाचीही चोरी केली नाही, कुणाच्या वस्तूला हात लावला नाही, मी काहीही कुणाचं घेतलेलं नाही. म्हणजे खरंच तुझा नवीन जन्म झालाय आणि या जन्मात तू काहीच पाप केलं नाही, याचा पुरावा काय? म्हणजे अनुग्रहित असलेल्या माणसाची तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या. त्यांनी दीक्षा वगैरे घेतलेली होती. काय त्या काळामध्ये अशी तप्त अगदी लोखंडाचा गोळा केला आणि त्या लोखंडाच्या गोळ्याला कपडा सूत बांधलं, त्याच्या हातात दिलं आणि त्याच्या हातात देऊन त्याला असं फेकायला सांगितलं. जर सूत जळाला तर हा खोटं बोलतोय आणि सूत जशाच तसं राहिलं तर खरंच सच्चा हरिभक्त आहे, यानं खरंच नवीन जन्म याचा आहे, अशा गोष्टी सिद्ध होणार होत्या. तापलेला लोहाचा गोळा घेतला, त्याला सूत बांधलं, हातात दिलं यानं हातात घेतलं, गुरुचं ध्यान केलं, 5 मिनिटं ठेवलं आणि टाकून दिलं. सूत जळालं नाही, जशास तसं सूत राहिलं. लक्षात आलं की हा सच्चा हरिभक्त आहे, या धनिकानंच याच्यावरती आळ घेतलेली आहे. हा सांगतोय की मागच्या जन्मात चोरी केली पण याचं ऐकलं नाही. म्हणे आता या संताला नाही, या धनिकालाच फाशी द्या. तो चोर आताचा भक्त बनलेला म्हणे महाराज त्याला फाशी देऊ नका, तोही खोटं बोलत नाही आणि मीही खोटं बोलत नाही. म्हणे असं कसं, तोही खरं बोलतोय आणि तुम्ही खरं बोलतात हे कसं? म्हणे मी चोरी केली पण मागच्या जन्मात केली. म्हणे मागच्या जन्मात कशी? म्हणे कालपर्यंत मी चोर होतो, रात्रीतून चोरी करून कीर्तनात बसलो आणि कीर्तनात बसल्यानंतर कीर्तन ऐकून माझ्या मनावर परिणाम झाला. संतांचं एक वाक्य, माझ्या संतांचं वाक्य कानावर पडलं आणि त्या वाक्यातून मला प्रेरणा मिळाली की आतापर्यंत केलेल्या सगळ्या पापकर्माला ते जबाबदार आहेत. फक्त इथून पुढं पापकर्म करायचं नाही, दीक्षा घ्यायची, अनुग्रहित व्हायचं, एवढी नामसाधना करायची आणि गुरु केल्यानंतर नवीन जन्म होतो. म्हणून माझा कालचा जन्म तो कालच संपला, कालपर्यंत होता. अनुग्रहित झालो की माझा नवीन जन्म झाला. म्हणून मी सांगतोय की मी मागच्या जन्मात चोरी केली होती, आता माझा नवीन जन्म झालेला आहे, याला दंड देऊ नका. आणि मी जे सत्य सांगितलं याच्यावर तुम्हाला वाटतोय तो न्याय करा. सगळ्यांनीच त्या चोर अगोदरचा पण आता संत बनलेला पाय पकडले. तो सुटला चोर,
पण त्यानं भविष्यात पुढे कुठेही कोणतीही चूक केली नाही. नाहीतर या दृष्टांतातून आपल्याला सोयीचं कोणीही घ्यायचं नाही. तर बऱ्याच वेळेला माणसांना सोयीचं घ्यायची सवय असते. सोयीचं घेऊ नका, त्याचा अर्थ समजून घ्या. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आपली जामीन घेण्यासाठी आपल्याला तेवढं चोख जगावं लागणार आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य घालवू नका बाबा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा. दारखेल स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य चाललंय, किती चाललंय आयुष्य ऐका. समर्थ रामदास स्वामी सांगतात, बाबांनो एवढ्या पट आपलं आयुष्य चाललंय आपल्याला कळत नाही. समर्थ रामदास स्वामी सावध करतात, सावधान. शब्द ओळखीचा आहे का दारकेल? शब्द कानावर पडलेला आहे का? हा काय म्हणतील ताई, डोक्यावर पण पडलेला आमच्या. कारण लग्न मंडपात नवरदेव जेव्हा बोहल्यावर चढलेला असतो, अंतरपाट धरलेला असतो, अक्षदांच्या सोबत हा शब्द सारखा त्याच्या कानावर टाकतात. मंगल गाणारे, मंगल अष्टक गाणारे सगळे भूदेव म्हणतात सावधान. पण ज्या वेळेला सावध असायला पाहिजे ना, नेमकं त्यावेळेलाच माणसं बेसावध असतात. पहा, ज्या वेळेला सावधान पाहिजे की नाही त्यावेळेला बेसावध. नवरदेवाला किती सावधान सावधान म्हणतात तरी त्या नवरदेवाचं लक्षच नाही. नवरदेवाचं लक्ष तिकडं भात कच्चा आहे का, स्वयंपाक चांगला आहे का, तिकडं लक्ष नाही. बाकी आलेल्या लोकांनी ते भेटवस्तू ठेवल्यात का, पिशवीत घालून घेऊन निघाले, तिकडं लक्ष नाही. कलवऱ्या किती मार्केट मारतात तिकडंही लक्ष नाही. कुठंच लक्ष नाही. नवरदेवाचं लक्ष फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल तिकडंच लक्ष याचं. वाजंत्री सावचित्त म्हणेपर्यंत सुद्धा याला दम नाही. वाजंत्री सावचित्त सावधान यानं हार फेकून घातला. नवरीच्या गळ्यात हार फेकून घातला. कलवऱ्या म्हटल्या नवरी त्यानं हार फेकून घातला, तू पण हार फेक. नवरी म्हटली नेम चुकण्याची शक्यता आहे. नेम चुकला तर चुकला, हार फेक. नवरीनं हार फेकला, तो पडला भटजी बुवाच्या गळ्यात. आता ब्राह्मण बुवा बिचारे समजदार होते म्हणून जमलं. एखाद्या आडमुठ्याच्या गळ्यात जर पडला असता हार तर किती अवघड झालं असतं. याचा अर्थ कोणीही सावध नाही, फक्त सावधान शब्द कानावर पडतोय. पण संत आपल्याला सावध करतात, बाबांनो सावधान. का सावध व्हा? 10 वर्ष बालपण आयुष्य चाललंय, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावधान 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती. देशीमध्ये लेकरं बाळ बायको एवढा गडबडलेला असतो माणूस. छोटी छोटी लेकरं, पत्नीचा हट्ट, सगळी गडबडच. देशीमध्ये काही देवधर्माचं सुचतच नाही. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावधान 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. 40 चष्मा लागतो. चष्मा लागायच्या अगोदरच गाथा ज्ञानेश्वरी वाचा. आता बऱ्याच वेळेला काही एवढे विचित्र असतात. आता इथं कीर्तनात बसलेलं कुणाचंच काही सांगत नाही मी, तुमचं काही सांगणार पण नाही, जाईपर्यंत काही सांगणार नाही, पण गेल्यावर काही सांगता येत नाही. चष्मा जोपर्यंत लागत नाही किंवा चष्मा लागल्यानंतर सुद्धा गाथा ज्ञानेश्वरीच पहा. चित्रपट पाहून मन बुद्धीला विकृत करायचं नाही. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली,
कैसे दूर आणि जवळी सावधान. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50 दात हलायला लागतात. या दातांनी काय खायचं त्याचा अगोदरच अभ्यास करायचा. एकदा का हे पडले हे उशिरा येतात आणि लवकर जातात. ह्या दातांवर जास्त विश्वास ठेवायचा नाही. हे उशिरा येतात आणि लवकर जातात. फक्त दिसायला पांढरे शुभ्र आहेत. हे तेवढे विश्वासपात्र नाहीत. बरं, हे तेवढे विश्वासपात्र नाहीत. हे आहेत तोपर्यंत एकादशी सोमवाराची सवय लावा. हे एकदा का पडले आणि नको त्या सवयी लागल्या की तोंडात काहीच नसतं तरी म्हातारी माणसं तोंड हलवत बसतात. उगीच तोंड हलवणं. काय खाता बाबा म्हणे, काहीच खात नाही, तोंडात दातच नाही, काय खावं, काहीच खात नाही. अवस्था अशी होते. म्हणून सावध. हलती दातांच्या पंक्ती. अजून काय होतं 50 मध्ये? श्याम केस शुभ्र होती. 50 मध्ये काळे केस पांढरे होतात. पण लोक खूप चतुर झाले आता बा. लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही बरं चोपदार. हां, डायच्या विरोधात नाही मी. पण डाय कोणी करावा ते सांगते. ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत, जसं की MH18, MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH50, MH55, MH60. गाडीची पासिंग नाही, वयाची पासिंग सांगते मी तुम्हाला. 60 पर्यंत डाय करा, नो प्रॉब्लेम. पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणताय डायची वाटे कुठं आहे. डोक्याला डाय लावायला जातं म्हातारीच्या तोंडाला फट्टा उडतं. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही काही कोणाला सांगू नका. हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही. 15 दिवसात उघडकीस येत आहे. इकडून काळं मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. जसं काय डांबरीवर धुकं पडले. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावधान. 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावधान. 60 मध्ये सगळ्यांचंच नाही पण बऱ्याच वेळेला आपली बुद्धी आपल्याला साथ देत नाही. इथले कुणाच काही सांगत नाही, मी खूप लांबचं सांगते. 60ला थोडंसं बुद्धी ढळल्यासारखी होते. आपण म्हणावं बाबा जेवण केलं का, बाबा म्हणतात म्हातारी घरी. आता या बोलण्याचे काही आहे का सुसंगत? आपण एक बोललं की ते दुसरंच बोलणार. एक तरुण कीर्तनकार शिवजयंतीचं कीर्तन करण्यासाठी आले आणि ज्यांनी कीर्तन ठेवलं होतं त्यांच्या घरी थांबले. वयस्कर बाबा होते, काठी टेकवत आले आणि म्हणतात आले का महाराज? या. हो बाबा आलो. वा वा वा. घरीदारी बरं आहे का? काही गरज आहे का तुम्हाला आमच्या चौकशा करायची? आमच्या घरी बरं आहे का, काय आहे का? तुम्ही बोलावलंय तिथपर्यंत ठीक आहे, पण चौकशा करणं घरीदारी बरं आहे का? हो बाबा सगळं चांगलं आहे. बरं बरं. माझी पण पोरं चांगली आहेत. एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, 3 पोरं आहेत. बाबा तिसरं काय करतंय? कीर्तन करणं विचार. पण तुमच्यासारखंच बोंबलत फिरतंय. असंच बोलून जातात कधी कधी. बरं. महाराजाला तर एवढा संताप झाला. महाराज विचार करताय की मी कधी पटकन कीर्तन चालू होईल. पण बाबांनी जो अध्याय चालू केला, बाबा अध्यायच बंद करायला तयार नाहीत. बरं महाराज बरं आहे म्हणायचं तुमचं? मग हो बाबा बरं आहे. बरं लग्न वगैरे काही झालं का नाही? नाही बाबा अजून नाही झालं. बरं 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 बरं. पोरं बाळा किती आहेत तुम्हाला? 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना. उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावधान. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं. माझ्या ताईंनो, वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. सोनानं भाजीला तेल किती टाकलं, शेंगदाणे किती घातले, शपथ आहे तुम्हाला माझ्या, अजिबात पाहायला जाऊ नका.
फक्त हातात जपाची माळ घेऊन सून दिसली तरच म्हणा, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या दारखेलमध्ये नाही. एवढाच मंत्र जपा. हा सुखी म्हातारपणाचा मंत्र आहे. पण बऱ्याच वेळेला तुम्ही गप्प राहतच नाही, सारखं कुरकुर कुरकुर करणार, त्या सुनाला कुरकुर करणार. आता सुनाला कुरकुर करायचा काळच राहिला नाही. हा काळ सासूचा नाही, दारखेल कुणाचा आहे? मोठ्यानं सांगा ना. हा काळ सासूचा नाही, कुणाचा आहे? काय प्रामाणिक आहेत तुम्ही. खरंच सुनाचा काळ आहे. या 2026 मध्ये सासून सुनबाईला ढुसपूस करायचं, तिला सुनबाईला टाकून बोलायचं नाही, सुनेला पाण्यात पाहायचं नाही. सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. यातला एकही प्रयोग 2026 मध्ये करायचा नाही. कारण काळ सासूचा नाही. तो काही सासवा फार खतरनाक. सुनबाईची आई आली की म्हातारीला झोपच येत नाही. सगळे झोपल्यानंतर म्हातारी पिशवी घेऊन किचन मध्ये जाते. तेवढ्यात रॅक मधला तांब्या धडापकन पडावा, मग सासू घाबरली. पा अवघड आहे. काळ बदललेला आहे, काळानुसार माणसानं चाला. पण या बिचाऱ्या सगळ्या कीर्तनात बसलेल्या सासवा फार समजदार आहेत बरं. या सासवा आपल्या सुनेवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळतंय तुमचं आणि तुमच्या सुनेचं अजिबात भांडण नाही आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, सुन पसंत. हा ऐका बरं, असंच तुमचं प्रेम राहावं. ज्या दिवशी सासू सुना माई लेकी सारख्या राहतील, जावा जावा बहिणी बहिणी सारख्या राहतील, ननंद आणि भाऊजाई मैत्रिणी सारख्या राहतील ना, त्या दिवशी घरात स्वर्ग उभा राहील. वेगळा स्वर्ग नाही, फक्त विचार सुसंगत असावेत स्वर्ग, आणि विचार विसंगत झाले की नरक. विचार सुसंगत असायला पाहिजे. वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाक घरात लक्ष घालायचं नाही. यांचं सांगितल्यावर तुम्हाला फार हसायला येतं. तुमचं सांगते आता. अरे बापरे, दचकू नका. वयाच्या 80 यांनी स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही, आणि वयाच्या 80 मध्ये तुम्ही कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही. तुम्हाला खूप नाद असतो, याचं जुळव, त्याचं जुळव, त्याचं जुळव, त्याचं जुळव. आता तो काळ राहिलेला नाही. मग तो झाला अपयशी, पाण्याविना मछली जैसी, जीव होतो का साविसी सावधान. मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध सावधान. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावधान सावधान. माणसाला जाग करणारा हा स्वामींचा समर्थांचा हा अभंग आहे. म्हणून जगजोगी जगजोगी आपल्या जीवनाचा सार व्हावा, मानवी देहाला आलो या गोष्टीचं सार्थक व्हावं. भगवान परमात्मानं दुर्लभ असा देह आपल्याला दिलेला आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. हा देह कशासाठी दिलाय?
देवे दिला देह देवे दिला देह भजना गोमटा 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 तोया झाला पाटा तोया झाला पाटा बाजी के देवे दिला देह भजना गोमटा वा 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 देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला पाटा तोया झाला पाटा बाजी के देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा भगवान परमात्मानं हा देह भजन करण्यासाठी दिलेला आहे, सत्कर्म करण्यासाठी दिलेला आहे. सगळ्याच लोकांना गळ्यात टाळ घेऊन तासन तास भजन शक्य नाही. काही लोक एवढं पवित्र कर्म करतात, एवढं सुंदर जीवन जगतात की त्यांचं जगणंच परमार्थ बनत असतं. त्या जगण्यातला प्रामाणिकपणा जगणं परमार्थाला बनण्यासाठी भाग पडत असतो. धन्य जीवन झालं, सफल जीवन झालं नागोजी बाबा यांचं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती देवधर्म केला, किती पंढरीच्या वाऱ्या केल्या हे मला माहिती नाहीये, पण आज त्यांच्या आठवणीत 10 दिवसामध्ये कीर्तन घडून येतं, याचा अर्थ त्यांचं जगणं परमार्थ बनलेलं होतं. आणि आजचा हा दिव्य हरी कीर्तनाचा सोहळा त्यांच्या आठवणीतला आज असं सांगतोय की बाबा याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटचा दिसा गोड बाबा, शेवटचा दिसा गोड बाबा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, शेवटचा दिसा गोड बाबा, शेवटचा दिसा गोड बाबा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. यमराजाच्या धर्मराजाच्या नगरीकडे ज्या नागोजी बाबाचा प्रवास चालू झाला, यमदूत सन्मानपूर्वक बाबांना घेऊन निघाले आणि धर्मराजाच्या नगरीकडे निघालेले हे नागोजी बाबा मागे वळून आपल्या लेकरांना आशीर्वाद देत आहेत. लेकरांनो, माझं जीवन धन्य झालं, माझा जीवनाचा सार झाला, सफल झालं माझं जीवन. का? माझ्यासाठी तुम्ही हरी कीर्तनाचं नियोजन केलं. बाबांचं शरीर नाही, पण या कीर्तनाच्या माध्यमातून या परिवाराला कायम आठवणी आहेत. तू का म्हणे ये का मरे रे तू का म्हणे का मरे सरे तुका म्हणे मरणे सारे, तुका म्हणे मरणे सारे. उत्तमची रे किरती वारू, उत्तमची रे किरती मागे, उत्तमची रे किरती मागे, उत्तमची रे किरती मागे. किरती माई के दुःखाचे जनिती, किरती माई के दुःखाची जनिती. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. बाबांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती प्राप्त हो, या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो आणि वडिलांच्या आठवणीमध्ये या पारिवारिक जनाकडनं सतत धर्माची सत्कर्माची कामं घडत राहो, संत सेवा घडत राहो, एवढीच मी मुक्ताईच्या चरणी भगवत चरणी प्रार्थना करते. माझ्या वाणीला मी इथंच विराम देते आहे. एका मिनिटात मला सांगायचं, बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा नावाचं माझं गाव आहे.
त्या गावी जुनं देवस्थान आहे सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं. कल्याण स्वामी महाराजांची संजीवनी समाधी आहे. त्या समाधीची सेवा 8-10 पिढ्यापासून परिवारामध्ये आलेली आहे आणि प्रत्येक पिढीला एक महंत मठाधिपती अशी आमची परंपरा आहे. आज माझे भाऊ त्या संस्थांचे उत्तराधिकारी आहेत, पण महाराजांनी स्वामींनी आम्हालाही त्यांच्या सेवेमध्ये स्वीकारलं. हा कुठेतरी काहीतरी असेल, थोडीशी केलेली सेवा त्याचं फळ प्राप्त झालं असं म्हणावं लागेल. कल्याण स्वामी महाराजांच्या संस्थांची परंपरा फार 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 मोठी आहे. दत्तप्रभूंचा अनुग्रह जनार्दन स्वामींना, जनार्दन स्वामींचा अनुग्रह पैठणच्या एकनाथ महाराजांना, नाथांचा अनुग्रह दंडवत स्वामीला, ज्यांनी मेलेलं गाढव जिवंत केलं त्यांना, दंडवत स्वामींचा अनुग्रह कल्याण स्वामींना, ज्यांची आम्ही सेवा करतो त्यांना. मला पक्क माहिती नाही, पण एक पुस्तक माझ्यापर्यंत आलं आहे. अमृताश्रम स्वामी महाराजांनी सांगितलं की कल्याण स्वामी संस्थांचा किंवा कल्याण स्वामींचा अनुग्रही शिष्य परिवार धुळे जिल्ह्यात पण खूप आहे, पण कुठे आहे काय आहे मला माहिती नाही, कारण ते पुस्तक माझं अजून पूर्ण वाचन नाही झालेलं. तर महाराजांचा खूप मोठा असा महिमा आहे. स्वामींची संजीवनी समाधी आहे. 8-10 पिढ्यापासनं स्वामींच्या समाधीची सेवा. थोडासा काळाच्या ओघात मागे पडलेला मठ होता, पण जसं आम्हाला कीर्तन कथा या गोष्टीमध्ये आमचा विकास झाला तसं संस्थान उभं राहावं याच्यासाठी आमची धडपड चालू झाली. आणि बीड जिल्ह्यामध्ये संस्थान उभं करणं ही भली ती संतांची भूमी आहे, पण खूप कठीण आणि संघर्ष आहे उभं करणं. कुठली राजकीय शासकीय मदत नसताना कल्याण स्वामी संस्थांचं बांधकाम हाताला धरलं आणि जिथे कीर्तनाला गेलो, जिथे कथेला गेलो, तिथे लोकांना विनंती केली की कल्याण स्वामी संस्थांचं आम्ही बांधकाम करत आहोत, आम्हाला सहकार्य करा. लोकांनी आम्हाला मदत केली. कोट्यवधी रुपयाचं बांधकाम कल्याण स्वामी संस्थांचं कसलाही फंड नसताना झालं, लोकांच्या मदतीतून झालं आणि एक 60-70% काम पूर्ण झालेलं आहे. मंदिर तयार झालं, बऱ्यापैकी बांधकाम आहे. अजून एक 25-30% बांधकाम बाकी आहे. ते पूर्ण होईपर्यंत अशीच आम्ही विनंती करणार आहोत श्रोत्यांना की बाबांनो, कल्याण स्वामी संस्थांच्या बांधकामामध्ये आम्हाला सहकार्य करा. आजही दारखेलकरांना माझी विनंती, ज्यांना शक्य असेल आणि ज्यांना असं वाटतं की ताई आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे, तुम्हाला यूट्यूबला पाहतो, ऐकतो, फॉलो करतो, टी व्हीला पाहतो, आज प्रत्यक्षात आम्ही तुमच्यासमोर आहोत, तर तुमच्या कार्याबद्दल आम्हाला माहिती आहे. स्वामींच्या सेवेमध्ये आम्हालाही मदतीचा हात तुमच्यापर्यंत पोहोच करायचा आहे. या पवित्र भावनेनं आपल्यापैकी ज्यांना वाटतं की ताई त्या कार्यात आम्हाला मदत करायची, त्यांची मदत आम्ही स्वीकारू. पावती बुक माझ्यासोबत आहे. रीतसर पावती घेऊन स्वामींच्या देवस्थानच्या बांधकामामध्ये आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. आणि कल्याण स्वामी संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16 वर्षापासनं तिथे मुलींची, मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली. एका मुलीपासून चालू केलेली संस्था आज 250-300हून अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. महाराष्ट्रभरातून मुलगी आहे. आता तुमची ताऊ नामदास तुमच्याच भागातली आहे. असं महाराष्ट्रात असा एकही जिल्हा राहिला नाही की तिथली मुलगी आपल्याकडे शिकायला नाही. इकडेच याच भागातल्या कुठल्या तरी भांबरेच आडनावे पहा, त्या दोन्ही मुलींचं, त्याही मुली माझ्याकडे अभ्यासासाठी आहेत. त्यांचं गाव नाही सांगता येणार मला, पण या भागातल्या बऱ्यापैकी मुली आपल्याकडे अभ्यासासाठी आहेत. तर खूप साऱ्या मुली कीर्तन, कथा, गायन, मृदंग वादन या माध्यमातून महाराष्ट्रभरात प्रवास करताना खूप मुली तयार झाल्या, कारण हे कार्य 16 वर्षापासून चालू आहे. पण खूप साऱ्या मुली कीर्तनकार बनल्या, खूप साऱ्या मुली गायक बनल्या, मुली मृदंग वादक बनल्या आणि हे माऊली सेवा करून घेत आहेत. बस या पवित्र कार्याला कुठेतरी तुमच्या सगळ्यांचं योगदान, हातभार लागावा, जेणेकारणानं या कामाला आणखी ताकद मिळेल आणि आणखी ताकदीनं हे कार्य करता येईल. ही सगळ्या भाविकांना माझी विनंती आहे. स्वर्गीय नागोजी बाबा यांच्या पवित्र पुण्यात्म्यात सद्गती प्राप्त व्हावी हीच भगवत चरणी प्रार्थना आणि वाणीला विराम. विठोबा रखुमाई, विठोबा